चॅरिटी कमिशनर आणि यमुना जाधव यांनी तयार केलेला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आलेला आहे आणि कालच्या मंत्रिमंडळात सुद्धा यावरती चर्चा झालेली आहे आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयालाच पुन्हा एकदा या अहवालात सुद्धा दोषी ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। सुरुवातीपासून या प्रकरणावरती लक्ष ठेवून असणारे आणि याचा पाठपुरावा करणारे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आता आपल्यासोबत आहे। काय नेमकी चर्चा कालच्या मंत्रिमंडळात झाली आहे? दोषी परत एकदा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयालाच ठरवण्यात आल्याचं बोललं जातंय। खरं तर चॅरिटी कमिशनर आणि यमुना जाधव यांचा अहवाल काल सबमिट झाला असं माझ्याकडे माहिती आहे, पण तो अहवाल मी पाहिलेला नाही। पण सुरुवातीपासून मी जे सांगतो की पहिल्या अहवालामध्ये ज्या काही गोष्टी मीडियाच्या माध्यमातून मला समजल्या त्याद्वारे त्या ठिकाणी असलेले डॉक्टर घैसास हे नक्कीच त्या सगळ्या घटनेला जबाबदार आहेत असं प्राथमिक दिसते। त्यामुळे सुरुवातीपासूनची जी आपण मागणी आहे, मी जे म्हणतोय की त्यांच्यावर वैयक्तिक गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणखी कोणी त्यात कल्प्रिट असतील तर त्यांच्यावरही ह्या सगळ्या कारवाई झाल्या पाहिजेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं की आमची ताकद आहे, आमची सक्षमता आहे, तरी पण मंगेशकर हॉस्पिटलने त्या 2 मुलींचं दायित्व खऱ्या अर्थानं 18 वर्षापर्यंत घेतलं पाहिजे अशी माझी वैयक्तिक मागणी आहे। खरं तर काल तुम्ही रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेला होता, आरोग्यमंत्री आबिटकर हे सुद्धा तुमच्यासोबत या ठिकाणी होते। त्यावेळेला नेमकी काय चर्चा झाली तुमच्या तिघांमध्ये? नाही, खरं तर आबिटकर आणि मी ते सेपरेट आम्ही भेटलो। माझे काही वैयक्तिक काही गोष्टींसाठी आम्ही भेटलो ते, आणि त्याच्याविषयी फक्त मी त्यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा हा लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर करावा अशी मी विनंती केली। आणि माननीय मुख्यमंत्री अत्यंत सक्षम आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी ही सगळी पावलं उचललीत, अगदी 4 दिवसामध्ये सगळ्या घटना घडल्यात आणि त्यानंतर कमिटी गठीत झाली, त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर होईल असंही त्यांनी सांगितलं। दुसरं महत्त्वाचं की जो आणखी एक अहवाल मातृ मृत्यू अहवाल एक आहे, तो येणं बाकी होतं, तो आज आला। त्याच्यावर लवकरात लवकर त्या कमिटीद्वारेचा निर्णय, मला असं वाटतं आम्हाला अपेक्षित असलेला निर्णय यातनं जाहीर होईल। तर डॉक्टर सुकृत घैसास यांनी राजीनामा देऊन ते दोषी असल्याचं कबूल केलेलं आहे, मग गुन्हा दाखल करण्यात नेमकी दिरंगाई का होती? मी तेच सांगतो की एक शेवटचा अहवाल येणं बाकी आहे आणि त्या अहवाल आल्यानंतर ज्या शासकीय गोष्टी आहेत त्या होऊन गुन्हा दाखल झाला पाहिजे असं माझं मत आहे। पण मला अजूनही असं वाटतं की सुश्रुत घैसास यांनी जरी राजीनामा दिला, मीच मीडियाद्वारे पाहिलं की ते असं म्हटलं की मी इतर लोकांचा त्रास होतोय म्हणून मी राजीनामा दिला आहे, पण असं त्यांनी म्हणायला पाहिलं होतं की चुकून जरी माझ्याकडनं चूक झाली असेल तर मी हा राजीनामा देतो। ते अजूनही त्या पद्धतीनं बोलले नाहीत। त्यामुळं येणाऱ्या म्हणजे मला वाटतं आजपर्यंत तो 3रा अहवाल आल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले गुन्हा दाखल होईल म्हणून? पहिल्यापासून मुख्यमंत्री आश्वस्त करतात की या घटनेचा आम्ही गांभीर्याने बघतोय आणि जी काही कठोरात कठोर कारवाई आहे ती केली जाईल असं त्या पहिल्यापासून म्हणतात। आणि माननीय मुख्यमंत्री यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी, विसे कुटुंबांना येऊन भेटले, भरपूर वेळ दिला, सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या, त्या सगळ्या समित्या गठीत केल्या, त्यामुळे आम्हाला अपेक्षित असलेला निर्णय नक्की येणाऱ्या काळात होईल। तर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल अद्यापही बाकी आहे आणि तो अहवाल आल्यानंतर डॉक्टर घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल होईल असं अमित गोरखे या ठिकाणी म्हणतायत आणि मुख्यमंत्र्यांशी सुद्धा त्यांनी याच संदर्भात चर्चा केली आहे। मात्र गुन्हा कधी दाखल होणार आणि कुठली कुठली कलमं डॉक्टर घैसासांवरती लावली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।